महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातले। काल काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा काँग्रेसचा जो फॉर्म्युला आहे तो एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। काँग्रेसच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 22 जागांवरती, शिवसेना 18 जागांवरती आणि राष्ट्रवादी 6 जागांवरती लढेल, तर वंचितला देखील 2 जागा दिल्या जातील। काँग्रेस या फॉर्म्युल्यावरती शिवसेना आणि राष्ट्रवादीशी सुद्धा चर्चा करणार असल्याचं कळतंय। शिवाय मुंबईमधल्या 3 जागांवरती काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे। काँग्रेस आपल्या फॉर्म्युल्यावरती शिवसेना राष्ट्रवादी सोबत वाटाघाटी करणार असल्याचं देखील कळतंय। तर हा फॉर्म्युला आपण बघतोय, काँग्रेसचा फॉर्म्युला आहे। काँग्रेस 22 जागा, शिवसेना 18 जागा, राष्ट्रवादी 6 जागा आणि 2 जागा वंचित बहुजन आघाडीला। तर हा जो फॉर्म्युला आहे तो एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि या 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं बोलते। त्यामधली पहिली जागा आहे मुंबईची दक्षिण मध्यची, दुसरी आहे उत्तर मध्य आणि तिसरी आहे उत्तर पश्चिम। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, हा फॉर्म्युला तो आपल्या हाती लागलेला आहे, परंतु यावरती शिक्कामोर्तब कधी होणार आहे, पुढची चर्चा नेमकी कशी असणार? तर यामध्ये एक मुद्दा असा आहे सर्वात महत्वाचा की काँग्रेसने ठरवलंय की पहिल्यांदा ते काही जागांवरती म्हणजे 17 ते 16 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसला निर्विवादपणे त्यांचा उमेदवार लढवता येईल आणि तिथे कुठल्याही स्वरूपाचा वाद हा महाविकास आघाडीत होणार नाही। त्यानंतर मग काही एक 7 ते 8 जागा अशा आहेत की उदाहरणार्थ मुंबईतल्या त्यामध्ये 3 जागा आहेत। एक उत्तर मध्य मुंबईची जागा आहे, उत्तर मुंबईची आहे, ज्यावरती काल संजय निरुपम स्वतः स्पष्टपणे बोललेत। दुसऱ्या बाजूला एक दक्षिण मुंबईची जागा आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या माध्यमातून काही ना काहीतरी अजूनपर्यंत हे उमेदवारांची गडबड म्हणजे उमेदवारांच्या बाबतीत काँग्रेसच्या वतीने उमेदवार दिला जाऊ शकतो, त्यांच्या पूर्वी तिथून खासदारही होते, पण आता इतर घटक पक्ष जे आहेत आघाडीतील ते सुद्धा त्या जागेवर दावा ठोकू शकतात, ज्यामध्ये शिवसेना उभाटाचा प्रश्न प्रामुख्याने आहे। आणि अशाच काही जागा या विदर्भातही आहेत। उदाहरणार्थ अमरावतीची जागा आहे की जी जागा पूर्वी राष्ट्रवादीने लढवली नव्हती नवनीत राणा यांच्या वेळेस, पण आता ती जागा कदाचित ते लढवू शकतात। तर अशा काही ज्या मुद्द्यांवरती म्हणजे यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं असा विषय। बरं, सोमेश धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट घेत राहू।